तर जरांगींनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यावर सरकारने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं बघूयात। यामध्ये 58 लाख नोंदींनुसार प्रमाणपत्र द्या। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। संबंधित नागरिक संकेतस्थळाला भेट देऊन नोंदी बघू शकतात। आवश्यकता असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यात यावेत। विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावीत। विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील। सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी। याबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल। यासह मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य द्यावं। 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलंय। उर्वरित 31 वारसांना पुढील 15 दिवसात दिलं जाईल। कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी कार्यवाही करावी। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन पुढील 8 दिवसात सुरू करण्यात येईल। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ। स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही।